perpendicular lines, triangle, rectangle, ओके square या ओके area. सगळ्यांना स्क्रीन हो सर. ओके 2 मिनिट ना हा सर. हॅलो स्क्रीन दिसते ना सगळ्यांना हो सर. ओके पॅरलल लाईन किंवा समांतर रेषा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला हो सर. काय माहिती आहे हॅलो पटपट बोलायचं मला अनुराग साहेब पॅरलल रेषा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा म्हणजे काय माहिती आहे तर पॅरलल हो लाईन्स सर. म्हणजे समांतर रेषा. हा हो तर सर. पॅरलल म्हणजे समांतर रेषा. पॅरलल लाईन रेषा. म्हणजेच काय सर त्या रेषा अशा असतात ज्या कधीही एकमेकांना टच होत नाहीत. हा मिळत नाही छेदत नाही किंवा इंटरसेक्ट होत नाही इंटरसेक्ट होत नाही बरोबर आहे ना? इंटरसेक्ट होत नाही. त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात माहित आहे सगळ्यांना हो सर. उदाहरणार्थ कुठलं सांगा एखादं सांगा मला सर रेल्वे ट्रॅक. रेल्वे ट्रॅक ऍक्च्युली रेल्वे ट्रॅक असे असतात पण ते साधारण पॅरलल असतात माहिती आहे ना किंवा किंवा तुम्हाला रेल्वे ट्रॅक असे पण भेटतात पण दोघांमधलं अंतर सेम असतं त्याच्यामधलं लक्षात आहे जनरली हो सर. पॅरलल लाईन म्हणजे काय सांगा हॅलो सर. हा, बोल हा सर तुम्ही काय घेताय कारण की मला आज थोडा लेट झाला. नाही तुझ्यासाठी थांबलोय आम्ही हा काय पॅरलल घेताय. पॅरलल लाईन्स समांतर रेषा ओके ओके सर. ओके याच्यामधलं डिस्टन्स काय असतं सांगा सेम असतं कुठेही जर आपण डिस्टन्स मोजलं ना तर काय असायला पाहिजे ते सेम असायला पाहिजे त्याला पॅरलल आहे उदाहरणार्थ तुमच्या घराच्या 2 भिंती समोरच्या काय असतात पॅरलल असतात बरोबर आहे ना किंवा किंवा तुमची बुक मधल्या ऑपोजिट जे साईड्स असतात त्या काय असतात सांगा पॅरलल असतात किंवा टेबलवरच्या समोरासमोरील बाजू काय असतात पॅरलल असतात क्लिअर क्लिअर कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का नाही ओके नंतर आणि काय उदाहरण सांगा मला आणि कुठले देऊ शकता तुम्ही पॅरलल लाईनचं पॅरलल लाईनचं आणि काय देऊ शकता उदाहरण विंडोचे मार्क. काय म्हणतो मार्क. कसलं आवाज येत नाही तुझा बार ऑफ विंडोज. हा दार विंडोज म्हणजे समोरची बाजू काय असतात सांगा हे असतात किंवा वरची टाईल्सच्या पण अपोजिट हा काय असतात सांगा इको आणि एक सांगू शकता बघा जर तुम्ही एखादं कॅरेक्टर घेतलं समजा कुठलं कॅरेक्टर घेतलं सांगा तुम्ही ई कॅरेक्टर घेतलं बघा तर या 1, 2 आणि 3 लाईन एकमेकांना काय सांगा पॅरलल आहे बरोबर आहे हो सर. आणि एखादं कॅरेक्टर सांगा मला सर आणि एल. एफ. हा एफ एफ. एफ मी आणि एक पॅरलल आहे दुसरं आणि आय. आयची वर आणि जे आपण वर आणि खाली करतो ते पॅरलल आहे एच मध्ये एच ओके आणि कुठलं येऊ शकतं झालं एच एन हा ओके एन असं होईल सर ई एम. आणि ई पॅरलल एम पण होऊ शकेल एम दोन्ही पॅरलल आहेत ओके समजलं सर डब्ल्यू. डब्ल्यू नाही होणार डब्ल्यू कसं होणार कुठली पॅरलल आहे सर कधी कधी आपण तसे 2 लाईन उभ्या उभ्या काढतो बाजूच्या नाही ते शेवटची आणि काढतो पहिली ते लाईन. ठीक आहे असं काढलं तर ते पॅरलल पण जनरली असं नाही हो डब्ल्यू सर असं असं काढतो काढलं तर. असं काढतो डब्ल्यू सर आणि झेड पण येणार. झेड येऊ शकतं ही पॅरलल आणि ही पॅरलल ओके समजलं सगळ्यांना हो सर. सर तुम्हाला डाऊट आहे नाही सर. नाही ओके नंतर बघा
समजा दोन लाईन जर समजा काय करत असेल, एकमेकांना इंटरसेक्ट होत असेल तर त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. काय म्हणतो सांगा? इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग लाईन. म्हणजे आपल्याला छेदतात आणि याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो. याला काय म्हणतो सांगा? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. मला सांगा पॅरलल लाईन केव्हा इंटरसेक्ट होणार का? नाही. अनुराग तुझा माईक बंद कर. हा, पॅरलल लाईन केव्हा इंटरसेक्ट होत नाही, लक्षात आहे ना? आता मला सांगा ह्या कुठल्या लाईन असतील? पॅरलल काय इंटरसेक्टिंग? ओके, तुम्हाला अशा काढल्या तर ह्या कुठल्या असतील? इंटरसेक्टिंग. आणि कुठल्यामध्ये इंटरसेक्टिंग असतात बघा? एक्स काढलं तर इंटरसेक्टिंग असतात, बरोबर आहे ना? हो सर. ए. एक्स काढलं तर ए पण होऊ शकतो. डी लाईन नाही, ही लाईन नाही, हे कर्व आहे ना, हे कर्व आहे. लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन असायला पाहिजे. ओके, आणि कुठलं येऊ शकतं? एच मध्ये सर इंटरसेक्ट करते. एच मध्ये इंटरसेक्ट करते, बरोबर. आणि तिसरा ओके ओके, समजलं सगळ्यांना? इंटरसेक्टिंग म्हणजे काय? छेदतात. तिसरा आपण बघणार तो काय सांगा? परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर म्हणजे काय? दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट होतात, पण इथे जो अँगल होतो तो 90 डिग्री होतो. किती म्हणतात त्याला? किती अँगल होतो सांगा? राईट अँगल होतो, काटकोन होतो. लक्षात आहे? त्याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला कुठे भेटतात सांगा? आपला जो टेबल घेतला त्या टेबलाचा जो कॉर्नर असतो तो काय असतो सांगा? हा एक आणि हे एक. हे आपल्या टेबलचा वरचा भाग झाला समजा. आपल्याला इथे जो मिळणार तो काय असणार सांगा? परपेंडिक्युलर लाईन भेटतात. ही लाईन एक आणि ही एक लाईन. इलेक्ट्रिक पोल आणि आपली जमीन काय असते सांगा? 90 डिग्री असते. तोच म्हणते ना तो? हॅलो हॅलो हॅलो. नंतर घड्याळामध्ये जेव्हा 3 वाजतात तेव्हा किती अँगल होतो सांगा? ते पण इंटरसेक्टिंग नाही झालंय बघा. मिनिट काटा आणि तास काटा काय झाला सांगा? परपेंडिक्युलर लाईन्स असतात. दोन लाईन्स असतात, ते काय असतात सांगा? परपेंडिक्युलर. ओके, आपल्या कॅरेक्टर मध्ये पण तुम्हाला सांगता येईल. टी एल मध्ये पण आहे आणि कशामध्ये आहे? ई मध्ये पण आहे, एफ मध्ये पॅरलल लाईन आहे आणि परपेंडिक्युलर दोन्ही आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि कुठलं? एम. एम मध्ये कुठे आहे? एम मध्ये नाहीये, पॅरलल नाही आहे, परपेंडिक्युलर नाहीये. आणि कुठलं येऊ शकतं? झेड. जेट नाही. परपेंडिक्युलर कुठे आहे त्याच्यामध्ये? नाहीये ना. आणि कुठलं येतं बघा? एवढीच येतात बहुतेक. खाली आहे? नाही सर, एवढीच येतात. ओके, कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? एच केला ना मी? नाही केला. ओके, एच. एच मध्ये सुद्धा इथे बघा, इथे आपल्याला हा आणि हे परपेंडिक्युलर, हा आणि हा परपेंडिक्युलर मिळेल. आय वगैरे काढले आपण. क्लिअर? हो सर. कुणाला काय डाऊट आहे? परपेंडिक्युलर, पॅरलल आणि इंटरसेक्टिंग तिन्ही समजलं? परफेक्ट. हो सर. आता मला समजा आपण जर समजा काय घेतलं, 2 मिनिट ना, इथेच घेतो मी. आपण समजा एखादा रेक्टँगल घेतला, तर यांना आपण ऍडजस्टंट साईड म्हणतो. याला काय म्हणतो सांगा? ऍडजस्टंट. जवळच्या साईड, काय लगतच्या साईड म्हणतो. याला काय म्हणतो सांगा? लगतच्या. आणि रेक्टँगल मध्ये ऍडजस्टंट साईड मध्ये सुद्धा काय असतो सांगा? कुठला अँगल असतो? ते आपण परपेंडिक्युलर असतो.
अपोजिट साइड्स कुठले काय असतात सांगा? अपोजिट साइड्स पॅरलल. ओके. आणि ऍडजस्टंट साइड काय असतात सांगा? काय असतात? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. समजलं सगळ्यांना? पॅरलल म्हणजे समांतर आणि याला आपण लंब म्हणतो. लंब. क्लिअर? हो सर. कुणाला डाऊट आहे का? डाऊट नसतो तर मला समजत नाही 25 पैकी 25 मार्क्स का मिळत नाही? एकाला का दोघांनाच मिळले होते? एकालाच मिळाय. ओके. कशाला मिळत नाही? डाऊट नसतात तुमचे, मग काय प्रॉब्लेम काय? मार्क्स कसे पडत नाही? चला नेक्स्ट. पण पुढे जाऊया ना, पुढे बघूया ना. पुढचं आहे हो सर. काय अजून याच्यावर डिस्कशन करायचं आहे? नाही सर. हो, पुढचं. आणि तुम्हाला सांगायला विसरलो, इथे बघा. मला सांगा, मी समजा ए बी सी आणि डी काढली, तर कुठल्या कुठल्या लाईन पॅरलल आहेत सांगा मला? सर ABDC आणि ADBC. ADBC. ते कसं लिहितात माहिती आहे? पॅरलल दाखवण्यासाठी हे सिम्बॉल वापरतात. हो सर. माहिती आहे? आणि याच्यामध्ये परपेंडिक्युलर कुठला आहेत सांगा? सर AD. परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी असं सिम्बॉल वापरतात. उलटा टी. उलटा टी. बरोबर लिहितोय बघा मी? बरोबर? हो सर. सगळ्यांना समजतं बघा. हे चार हो. परपेंडिक्युलर पेअर मिळतं आणि पॅरलल आपल्याला 2 मिळतात. क्लिअर? क्लिअर? ओके. चला नेक्स्ट बघूया आपण. मी याची ओके. PDF नाही पाठवणार हा, कारण हे रिव्हिजन आहे सगळं काय, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नाही सोडवत आपण, सगळं रिव्हिजन घेतो. ओके. ओके सर. काही डाऊट असेल तर आजच विचारायचं आहे, आणि परीक्षेला आपल्याला मार्क्स पाहिजे. याला काय म्हणतात? 2 मिनिट. याला काय म्हणतात? ट्रायंगल. त्रिकोण किंवा ट्रायंगल म्हणतो. लक्षात आहे? त्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत, किती साइड्स आहेत? 3 साइड्स असतात. ओके. अँगल्स किती असतात? त्याला बाजू म्हणतो आपण. 3 अँगल्स किंवा त्याला कोन म्हणतो आपण. आणि व्हर्टेक्सेस किती असतात? 3 व्हर्टेक्स किंवा त्याला शिरोबिंदू म्हणतात. क्लिअर सगळ्यांना? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? सर. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, ABC हा ट्रायंगल आहे ना, तो कसा दाखवायचा? तर ट्रायंगलचं सिम्बॉल काढायचं आणि ABC म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC. आणि अँगल कसा दाखवतात सांगा? अँगल A, अँगल B किंवा अँगल C. आता डायरेक्ट दाखवू शकतो पण असं झालं, लक्षात आहे ना? नाहीतर असं पण दाखवू शकता तुम्ही. अँगल A दाखवण्यासाठी मी काय करणार सांगा? BAC. अँगल BAC म्हणजे A झाला. अँगल ABC म्हणजे B झाला. अँगल ACB म्हणजे C झाला. लक्षात आहे? पण तुमच्या याच्यामध्ये तुम्ही असंच दाखवा. कसं दाखवणार? पुढे आपण असं करणार. कशा ठिकाणा ते पण सांगतो बघा. कशा ठिकाणा? आता समजा मी काय काढला? ट्रायंगल काढला आणि ते समजा एक्सटेंड केलं आणि मी समजा ABC लिहिलं. तुम्हाला तुम्ही सांगू शकाल अँगल C म्हणजे हा अँगल काय? हा अँगल कुठला अँगल असणार? सर आतला असणार. असं काही नाहीये, म्हणून ते 3 वापरायचे. जेव्हा मी असं लिहितो ना ACB, तेव्हा तो आतला झाला. तुम्ही समजा इथे D लिहिलं काहीतरी, तर अँगल ACD लिहिलं तर तो बाहेरचा झाला. ओके. अनुराग, तुझा माईक बंद कर.
ओके, क्लिअर. आणि जर तुम्हाला एक जर बघितलं ना, ट्रायंगल तुम्ही काढलं ना, तुम्हाला प्रोटेक्टर वापरायला येतो का? प्रोटेक्टर म्हणजे काय माहिती आहे? कोण मापक माहिती आहे? हो सर. ओके. सर जर ते तिन्ही अँगल तुम्ही मोजले ना, तर ते किती होणार माहिती आहे तुम्हाला? सर 180. 180. हे तुम्ही ओके, क्लास संपल्यावर किंवा उद्या सकाळी काय करायचं, एक ट्रायंगल काढायचं आणि प्रत्येक अँगल मोजायचे. ओके, समजा हा मी काढला तो समजा 60 आला, हा समजा 70 आला, डेफिनेटली हा 50 असायलाच पाहिजे. तिन्हींची ऍड करायची आणि बघायचं 180 येतं का. क्लिअर. ओके सर. कोणाला डाऊट आहे का ट्रायंगल मध्ये? नाही सर. 3 साइड, 3 अँगल, 3 व्हर्टायसेस असतात. ओके, नंतर नेक्स्ट. असं मी दाखवलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार? चारी बाजू समान आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला? काय म्हणतो? स्क्वेअर. स्क्वेअर. किंवा त्याला काय म्हणतो मराठीत, काय म्हणतात? चौरस. चौरस. किती बाजू आहेत सांगा? 4 साइड. 4 काय आहेत सांगा? अँगल. अँगल. कोन. आणि काय असतात? 4 व्हर्टायसेस. किंवा त्याला शिरोबिंदू म्हणतात. ओके, आणि त्याच्यामध्ये चारही ऑल साइड्स आर इक्वल. काय असतात सांगा? ऑल साइड इक्वल. इक्वल. किंवा सर्व बाजू समान. क्लिअर. त्याच्यामध्ये अँगल्स किती असतात? 4 असतात मी बघितलं. पण जनरली काय असतं सांगा, प्रत्येक अँगल किती असतो सांगा? किती असणार? समान असतात. कारण टोटल अँगल असतात ना, ते किती असतात त्याचे माहिती आहे? 360 असतात. 360. आणि प्रत्येक अँगल किती असतो सांगा? 90 डिग्री असतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो ऑल अँगल्स आर इक्वल. ओके, इथे आपण काय म्हणू शकतो? ऑल अँगल. लिहून घेताय ना का नाही? सर्व कोण समान आणि प्रत्येक कोण काय असतो सांगा? 90 डिग्री असतो. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे? आणि स्क्वेअर दाखवताना काय दाखवला जातो? असं पण दाखवला जातोय. मी त्याला नाव देतो समजा ए बी, आणि हे देताना एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजच द्यायचं, मध्येच नाही द्यायचं. ए बी सी डी असं नाही द्यायचं. ए बी सी डी, किंवा इथून चालू केलं समजा ए बी सी डी असं दिलं तरी चालेल. मग दाखवताना असं दाखव. क्लिअर. क्लिअर, समजलं? ओके, नेक्स्ट जाऊ मी. ओके, मी समजा एक काय काढला? स्क्वेअर काढलाय. आणि बरोबर मध्ये एक लाईन काढली आणि बरोबर इथे पण मध्ये एक लाईन काढली. बरोबर मध्ये आहे हा ती. एकूण किती स्क्वेअर आहेत? 5. बघा, सगळ्यांनी सांगा. 5. सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. हॅलो, बरोबर आहे का? नाही? हो सर. हा, किती आहे सांगा? 1 2 3 4 झाले आणि बाहेरचा आहे किती आहे? 5 आहे. समजा मी अनेक कसा काढला? कशाला होत नाही? होत नाहीये. मग मी ह्याने काढतो. मी समजा अनेक काढला
आता किती असणार? सर 10. 10. जमणार ना असे क्वेश्चन? हा. असे क्वेश्चन असेल तर जमेल ना तुम्हाला? हो सर. ओके. आणि एक त्याच्यामध्ये काढला, आणि किती होणार? 15. 15. समजलं सगळ्यांना का नाही समजलं? समजलं सर. कोणाला डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे? नाही सर. ओके, चला. हे नंबर ऑफ तुम्हाला स्क्वेअर वगैरे केव्हा केव्हा विचारतात तेव्हा आपल्याला काय करता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे. ओके, नंतर नेक्स्ट बघा. असं मी काहीतरी काढलं आणि तुम्हाला असं केलं, त्याला काय म्हणणार तुम्ही? सगळ्या बाजू समान आहेत. ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल. बाप रे, 2 बाजू समान आहेत सर. 2 बाजू नाही म्हणत Sides आपण, are- अपोजिट Sides साइड्स are आर equal. इक्वल. समोरासमोरील बाजू समान आहे. क्लिअर? मी ते लिहिले ना, हे 1 केलं, हे 1 केलं, हे इक्वल आहे आणि हे पण इक्वल आहे आणि अपोजिट साइड्स आर पॅरलर पण आहे आणि प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतो? all angles are equal. ऑल अँगल्स आर इक्वल. पण याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? रेक्टँगल. रेक्टँगल किंवा त्याला आयत म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? आयत. होय. किती बाजू असतात? आयत 4. 4 बाजू. तो काय असतात? angles कोण. तो काय असतात? vertices Vertices. शिरोबिंदू. शिरोबिंदू. ओके. नंतर opposite sides are equal. sides are equal and काय असतात? पॅरलर असतात. काय असतात? बरोबर ना? parallel. पॅरलर असतात. अपोजिट साइड हो, इक्वल आणि sir. पॅरलर असतात. आणि काय असतं सांगा? ऑल अँगल्स आर किती असतात? 90 डिग्री असतात. बरोबर आहे? बरोबर आहे का? हॅलो. हो सर. ओके. हो सर. इथे जर आपण काय बघितलं सांगा, ए बी सी डी काढलं तर AB ची जेवढी लेंथ आहे त्याला आपण सेगमेंट म्हणतो. रेषाखंड इक्वल टू सेगमेंट BC असणार, कारण समोरची इक्वल असणार. AB इक्वल टू काय असणार? काय असणार? AB इक्वल टू काय असणार? DC असणार. ओके, सेगमेंट DC. क्लिअर? क्लिअर का नाही? हॅलो, आवाजच येत नाही. हो सर. हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. याला काय म्हणणार तुम्ही? रेक्टँगल. रेक्टँगल. ओके. आता मी काय करतो बघा, एक मध्ये बरोबर असं हे करतो आणि मध्ये असं पाडतो. ओके. ओके, सर. किती रेक्टँगल आहेत म्हणून सांगणार तुम्ही? रेक्टँगल विचारलाय आता, स्क्वेअर नाही. 5. 5. एकाने दिले 5 आन्सर. बरोबर आहे? हो सर. हा, इथे बघा, हा एक झाला, हा एक झाला, एक झाला, 4 झाला आणि बाहेरचा एक झाला, 5 झाला. ओके. नंतर आणि पण आहेत बघा, हा पण झाला 11. 6, 7, 8 आणि 9 आहे. 9 सर. मग हे मोजत बसणार का नाही? रेक्टँगल फाइंड आउट करण्यासाठी एक सोपी मेथड सांगतो बघा, मी सांगितली पण असेल. 1 आणि 2 द्यायचा, 1 आणि 2 द्यायचा, 1 + 2 करायचं. किती होतं समजा? 3 होतं. 1 + 2 किती होता? 3 होता. 3 होतात. इथे 3 आहेत, इथे 3 आहेत. 3 × 3 करायचं. 3 × 3 9. नाही, आपण अनेक बघूया, सांगतो. समजा मी रेक्टँगल काढला,
आता किती रेक्टँगल आहेत का विचारले. मग मी काय करणार सांगा, इथे 1 लिहिणार, 2 लिहिणार. 1 + 2 किती आले? 3 झाले. इथे 1 3. 2 3 लिहिणार, म्हणजे काय आलं सांगा, 1 + 2 + 3 किती आले? 6 झाले. मग काय करायचं, हे आणि हे मल्टिप्लाय करायचं. 18 सर. 18. मोजायची गरज आहे का? नाही सर. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं? ओके. आणि सर. आपण घेऊया. लिहून घ्या, नाहीतर विसरतात मी आणि परीक्षेमध्ये नाही मार्क्स पडत मग. लिहून घेतोय. ओके. मागे पण मी सांगितलेली असणार ही ट्रिक, का नाही सांगितली? सांगितलेली, मग यायला पाहिजे. याच्यामध्ये किती आहेत कसं फाइंड आउट करणार सांगा. इथे मी 1 लिहिणार, 2 लिहिणार, 3 लिहिणार आणि इथे ऍडिशन 6. ओके. इथे पण 1 2 आणि 3 लिहिणार. काय करणार मी, 1 + 2 + 3 किती होतात? 36. 36. ओके. समजलंय सगळ्यांना? हो सर. कुणाला डाऊट आहे? नाही सर. नाही सर. ओके. आणि घेऊ असला काय समजलंय परफेक्ट? सर आणि एक घ्या. आणि एक घेऊ. ओके. स्ट्रेट लाईन आहे ना? स्ट्रेट लाईन आलं नाही माझ्या सगळ्यात, स्ट्रेट लाईन आहे. ओके सर. काय करणार, सर 63. इथे काय करणार सांगा. 1 2 3 4 5 6 करणार आणि इथे काय करणार, 2 करणार. ह्याचे ऍडिशन केलं की किती आला? 21. सर 21 आला. आणि याचं ऍडिशन किती आलं? 3 आलं. त्यामुळे काय आला? 63. कोणाला डाऊट आहे? नाही सर. नाही सर. सगळ्यांना समजलंय? ओके. नंतर आपण काय बघू शकतो समजा ट्रायंगल दिलाय आणि मी समजा अशी एक लाईन ड्रॉ केली. एकूण किती ट्रायंगल आहे? 3 सर. 3. त्याच्यासाठी सुद्धा ट्रिक काय करायची, इथे 1 लिहायचं, इथे 2 लिहायचं. 1 + 2 किती आलं? 3 आलं. 3. आता समजा मी काय केलं सांगा. ओके. आणि कशी लाईन ड्रॉ केली. आता किती ट्रायंगल आहेत कसं काढायचं सांगा. इथे काय करायचं, 1 2 3 करायचं आणि त्याचं ऍडिशन करायचं. ओके. समजलं सगळ्यांना? 6 होतं. आन्सर काय ना 6. मोजत बसायचं नाही, काय मोजत नाही बसायचं. समजा मी काय केली आणि एक लाईन ड्रॉ केली. किती आहे ना, सॉरी किती आहे ना, 10. 10 सर. 10. 1 2 1 + 2 + 3 + 4 करणार. 10 येणार. ओके. आणि मी समजा लाईन ड्रॉ आणि अशी लाईन ड्रॉ केली तर टोटल किती होणार सांगा. किती? 13. कसं बघा, मगाशी आपल्याला 10 मिळालेलं ना, ते 10 तसेच ठेवायचे आणि इथे परत 1 आणि 2 परत द्यायचे. 1 + 2 किती होता समजा 3. 10 आणि 3 म्हणजे किती आले सांगा टोटल. क्लिअर? हो सर. कोणाला डाऊट आहे? नाही सर. नाही सर. नाही सर. ओके.
चालेल, चला नेक्स्ट बघूया. समजा केव्हा केव्हा तुम्हाला असा पण ट्रायंगल देतात, आणि समजा आपल्याला एक ट्रायंगल दिला, मी ड्रॉ करतो, ड्रॉ केलं तर बरं पडतं. आता किती आहे ट्रायंगल? इथे कुठे ट्रिक नाही वापरता येणार आपल्याला. सर 6. बघा, एक बाहेरचा झाला, ओके, नंतर 1 2 3 4 झाले, आणि कुठला राहिला सांगा? 1 2 3 4 झाले, ओके. 4 आणि आपला एक 5 झाला, आणि 6वा कुठला आहे सांगा? 6वा कुठला आहे? हॅलो, सर 5 आहेत. 5 आहे. मग 6 कोणीतरी म्हटलं ना? 6 आहेत का त्याच्यात? नाहीये. ओके ओके, नाही सर 5 आहेत. 5 आहे. समजा असा एखादा ट्रायंगल आपण काढला, त्याला समजा आपण आणि कसं करूया, असं केलं समजा, नंतर असं केलं. आता किती आहे? सर 3. सर 4. सारखं बघा. 5. हम्म, इथे बघा, इथे आपण काय करू शकतो का? इथे 1 आणि 2 लिहू शकतो, म्हणजे इथे आपल्याला किती मिळणार? 3 मिळणार दोन्हीकडे, बरोबर आहे ना? नंतर हा एक आपला झाला, बरोबर, आणि बाहेरचा एक झाला, म्हणजे किती आले सांगा टोटल? 5. क्लिअर? कसं काय? नाही समजलं? नाही समजलं? समजलं का? समजलं सर. सर सर हॅलो. हा हॅलो बोल. सर. हॅलो सर. बोल ना. सर मागासपासून ना नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ना मधलं काही मला कळलं नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ पाठवाल ना तुम्ही? व्हिडिओ पाठवतोच की, केव्हा नाही पाठवत? पाठवतच असतो मी. ओके चालेल, चला ओके सर. ओके, समजा असं काढलं मी, ओके, आणि समजा मी असं काढूया, असं एक काढलं समजा. आता किती आहे ट्रायंगल? हॅलो, 5 सर सर. 9. 9 सर 9. परफेक्ट सांगा. 9 सर 9. बघूया आपण. पहिला म्हणजे मेन एक झाला. सर 2 मिनिट आता मी बघतो. पहिला बाहेरचा एक झाला आणि एक झाला, 2 झाले आपले पहिले. ओके, पहिले आपल्याला किती मिळाले? 2 मिळाले. ओके, नंतर 1 2 3 4 5 7. 6 मिळाले. टोटल किती आले? 8 झाले. आणि कुठला आहे सांगा मला? आणि कुठला होऊ शकतो? नाहीये सर. आणि होऊ शकतो सर तो खालचा आहे बघा. तो घेतला ना मी. 1 2 3 4 5 6 घेतले. ओके सर. ओके सर. आणि काय घेतले? ओके बाहेरचे सर. 2 घेतले, बरोबर आहे? हो सर. सर 8 येणार मग, बरोबर आहे. ओके, नंतर मला सांगा, तुम्हाला हे म्हणजे काय माहित आहे का? तुम्हाला नाही आहे तरी पण माहित आहे का कोणाला? तो म्हणला काय सर? दाखवतो ना, जरा धीर धर ना. त्याला काय म्हणतात माहित आहे कोणाला? षटकोन. षटकोन. बाप रे, षटकोनला किती बाजू असतात? 6. त्याला किती आहे? 5. 5. मग षटकोन कसा आहे? पंचकोन, पंचकोन. किंवा त्याला काय म्हणतात? पेंटॅगॉन. पेंटागॉन. पेंटागॉन. ओके, त्याला किती बाजू आहे? 5. 5 वर्टर्स किती आहे? वर्टर्स किती आहे?
5 5 हो. पण त्या अँगल्स किती आहेत? 5 5. तुम्हाला असं कुठलंही समजा केव्हा दिलेलं असेल, म्हणजे असं काहीतरी दिलंय आणि तुम्हाला काय दिले सांगा. आता तुम्हाला विचारलं किती वर्षात व्हर्टायसिस आहे म्हणून विचारलं, किती असणार व्हर्टायसिस? हॅलो, किती असणार? किती बघा कसं मोजायचं? 2 लाईन एकत्र मिळाल्या की तो व्हर्टायस कन्सिडर करायचा. 1 झाला, 2, 3, 4, सर 1 6. किती तर असणार? 6 आहेत 6. ओके, समजा मी असं हा, काहीतरी सर. काढलं. आता तुम्हाला व्हर्टायसिस विचारलं किती होणार सांगा. हा 1 झाला, 2, 6 4, 5, तर 6. 6 किती असणार सांगा? 6. 6 कोणाला काही समजत नाही तर बोला, आताच बोला. परीक्षेला मला सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे. कोणाला काही नाही समजत असेल तर बोला. समजलंय सगळं? हॅलो, हो सर. किंवा तुमच्याकडे काही हो, सर. तुमच्याकडे काही क्वेश्चन असतील तरी सांगा मला, जे तुम्हाला येत नाही ज्याच्यातले. वेगळे काही क्वेश्चन असतील तर सांगा. झालं, जाऊ मी पुढे? हो सर. हो सर. याला काय म्हणतात? तो नाही का? काय म्हणणार याला? स्क्वेअर. स्क्वेअर. ओके, स्क्वेअरची पेरिमीटर म्हणजे काय ते आपण बघितलं. समजा आपल्याला जर साईड जर 4 सेंटीमीटर दिली तर पेरिमीटर आपण काय करतो? 4 × 4. त्याला आपण काय म्हणतो? 16. हे पेरिमीटर आपण मागे बघितलंय काल, म्हणजे नेक्स्ट अगोदरच्या लेक्चरला. ओके, हो सर. पेरिमीटर म्हणजे बाहेरच्या बाजूंची बेरीज. आतमध्ये जे असतं ना त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतो? काय म्हणतो? एरिया. एरिया. ओके, एरिया क्षेत्रफळ. याची एरिया कशी दिली जाते सांगा? साईडचा स्क्वेअर. साईड स्क्वेअर साईड. म्हणजे 4 सेंटीमीटर काय असेल? अनुराग कोण आहे तो? सर 4 कोणाचा सेंटीमीटर. तरी माईक ऑन आहे. कोणाचा आहे तो? तापव त्याला. पेडणेकर सर. ओके, जर 4 सेंटीमीटर साईड असेल तर 4 × 4 करायचं. म्हणजे किती आहे ते सांगा? 16 सेंटीमीटर स्क्वेअर. लिहिताना 16 सेंटीमीटर. स्क्वेअर लिहायचं, नुसतं सेंटीमीटर नाही लिहायचं. समजा तुम्हाला सांगितली 16 सेंटीमीटर 9 स्क्वेअर. सेंटीमीटर बाजू आहे म्हणून सांगितलं तर एरिया किती येणार? 81 सेंटीमीटर. 81 सेंटीमीटर. ओके, 81. ओके, समजलंय सगळ्यांना? ओके, आता मला तुम्हाला सांगितलं समजा 20 सेंटीमीटर जर पेरिमीटर असेल, परिमिती, तर त्याची एरिया काढा म्हणून सांगितली तर काय करणार तुम्ही? किती येणार एरिया? क्वेश्चन काय आहे? 20 सेंटीमीटर पेरिमीटर आहे, तर एरिया काढायला सांगितले. किती असणार एरिया? एरिया काढायला काय लागतं आपल्याला? हॅलो, एरिया लेंथ अँड ब्रेथ. लेंथ आणि ब्रेड हे काय आहे? याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? सर स्क्वेअर आहे. स्क्वेअर. मग मी एरिया म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? साईड स्क्वेअर. सगळ्या साईड इक्वल असतात. लेंथ आणि ब्रेड कशाला लागणार त्याला? जर मला सांगा, हे काल क्वेश्चन आपण घेतला की अशा प्रकारचा कालच्या एक्झामला पण, पेरिमीटर 20 सेंटीमीटर असेल तर साईड किती असणार आहे?
स्क्वेअर मध्ये 4. हो असणार आहे. सर 5. इथे 4 धरलं, इथे 4 धरलं, इथे 4 धरलं, तर 4 धरलं त्याचं 20 होतं का? 5. 5 असणार. आता साईड जर 5 असेल तर एरिया किती असणार? साईड जर 5 सेंटीमीटर असेल तर एरिया किती असणार? 5 चा स्क्वेअर करायचा, किती होणार? 25. 25. ओके. आता मी तुम्हाला उलट देतो. समजा आपल्याला काय सांगितलंय, समजा 49 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे स्क्वेअरची. स्क्वेअरची एरिया किती आहे सांगा? 49 सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला सांगितले पेरीमीटर काढा, म्हणून काढू शका? काढू शकाल का? 49 सेंटीमीटर एरिया आहे, तुम्हाला सांगितले पेरीमीटर काढा. एरिया म्हणजे क्षेत्रफळ आहे. सांगितलं परिमिती काढा म्हणून सांगितलं. काढू शकाल का नाही काढू शकणार? हॅलो. 49 सेंटीमीटर एरिया असेल तर त्याची साईड किती येणार? साईडचा वर्ग इक्वल टू एरिया. आपल्याला एरिया 49 दिली तर साईड कुठला बघा, कुठल्या नंबरचं? 7 into 7 होता. 7. म्हणजे साईड जर 7 झाली तर पेरीमीटर किती असणार? किती असणार? 28 सर. 28. 7 into 4 आहे ना? 28. 28 सेंटीमीटर. सेंटीमीटर इथे स्क्वेअर असतो, सेंटीमीटर स्क्वेअर असतो एरियामध्ये, पेरीमीटर मध्ये नुसतं सेंटीमीटर. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितली की स्क्वेअरची एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्याची परिमिती काढा किंवा पेरीमीटर काढा, बघूया किती येणार. सर 40. 40 आहे ना? कारण काय होतं सांगा, 100 म्हणजे आपण कसं लिहू शकतो? 10 into 10. दोन्ही नंबर सेम बघायचे. म्हणजे बाजू किती आली त्याची सांगा? साईड 10 झाली, इंटू 4 करायचं, 40. समजलं? आणि एक बघा, समजा आपल्याला सांगितलं 9 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे स्क्वेअरच्या. आपण स्क्वेअर बद्दल बघतोय आणि त्याची तुम्हाला सांगितली पेरीमीटर काढा, म्हणून किती असणार? 12 असणार. कारण 9 म्हणजे आपण कसं लिहू शकतो? 3 into 3. बाजू 3 झाली, पेरीमीटर काय करणार? 3 into 3. 3 into 12. ओके. मला सांगितली 16 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे आणि पेरीमीटर काढा म्हणून सांगितले. काय होणार? सर 60. इथे काय होणार सगळं? 4 into 4 होणार. त्याची बाजू 4 झाली, एरिया आणि पेरीमीटर सेम असणार, सेंटीमीटर. सेम असणार आहे सर. क्लिअर आता? हो सर. आणि एक बघा, समजा तुम्हाला सांगितलं स्क्वेअरची, लिहून घेता नाही? हो सर. ओके. पेरीमीटर इक्वल टू समजा सांगितली 44 सेंटीमीटर आहे म्हणून सांगितले, आणि तुम्हाला सांगितलं एरिया करा. काढू शकाल? किती? आवाज नाही येत. 121 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण आपल्याला पेरीमीटर दिली, पेरीमीटर म्हणजे काय करतात? त्याला डिवायडेड बाय 4 करायचं, म्हणजे आपल्याला साईड मिळाली.
आणि साईडला काय करायचं तर स्क्वेअर करायचा वर्ग. ओके. पेरीमीटर समजा तुम्हाला सांगितली 48 सेंटीमीटर सांगितलं. सांगितले तुम्हाला एरिया काढू शकाल. किती? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर काय एरिया? हा. कशी एरिया बाबा येणार? साईड मिळणार की रे? साईड इक्वल टू 48 डिवायडेड बाय 12 मिळाली. ही साईड मिळाली. कसे होणार सांग? साईड इंटू साईड स्क्वेअर म्हणजे काय होणार सांगा? 12 इंटू 12 144 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर स्क्वेअर. क्लिअर? हो सर. कुणाला डाऊट आहे? याच्यावर मी आणि उद्या पण घेणार आहे, लक्षात आहे ना? स्क्वेअर बद्दल आपण आणि पण घेऊया, खूप घेऊया, म्हणजे काय परफेक्ट होईल आपलं. ओके सर उद्या लेक्चर घेणार का? कारण उद्या नसतं ना आपलं. उद्या नसतो, गुरुवारी. गुरुवारी जेव्हा असतो तेव्हा. सर गुरुवारी पेपर पण असेल ना सर? गुरुवारी पण टेस्ट आहे. हा सर, मग टेस्ट होऊन मग हे आहे का लेक्चर? याच्यावर काय असणार सांगा? क्वेश्चन कशावर असणार सांगा? गुरुवारच्या याच्यामध्ये तुम्हाला पॅरलल परपेंडिक्युलर एरियावर नको. एरियावर आपण अजून संपला नाही ना रिव्हिजन, त्यामुळे नको घेऊया. ओके सर. स्क्वेअर वर देतो मी, एरियाची स्क्वेअर वर क्वेश्चन देतो. स्क्वेअर आपला संपला एकदम. ओके सर. मला एक सांगा, आपली समजा काय करूया, साईड समजा 4 असेल तर त्याची एरिया किती असणार स्क्वेअरची? 16 सर. 16 असणार सेंटीमीटर स्क्वेअर. साईड समजा डबल केली, एरिया किती होते? 16 सर. 16 होते. 32. एरिया पेरीमीटर नाही बघत मी. 64. किती? 64 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. हे किती पट वाढली बघा एरिया? किती टाइम झाली? सर 4 पट. 4 म्हणजे डबल केल्यावर काय होते समजा 4 पट होते. ओके. आपण परत एकदा घेऊया. समजा 2 सेंटीमीटर बाजू आहे तर एरिया किती आली? एरिया किती? 4 सेंटीमीटर स्क्वेअर. जर बाजू आपण डबल केली, एरिया किती आली? 16 सेंटीमीटर स्क्वेअर. 16 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे काय झालं बघा, जेव्हा डबल करतो तेव्हा काय होते समजा? किती टाइम्स वाटते? किती टाइम्स? 4 टाइम्स. आता आपण उलट बघूया. समजा मी काय केली, 4 सेंटीमीटर एरिया बाजू आहे तर एरिया किती आली? 16 ती जर मी सेंटीमीटर स्क्वेअर. हाफ केली तर एरिया किती होते सांगा? 4 टाइम्स. स्क्वेअर. पण काय होते सांगा? 1/4 होते. काय होते सांगा? 16चा 1/4. हा, समजा आपण काय केले सांगा, 3 बाजू घेतली. 3 नको घेऊया, 6 घेतो. एरिया किती आली? 36. ओके. 36चं 1/4 किती येतं बघूया आपण. 36चं 1/4 किती येतं? किती येतं? पटकन. नाही एवढं. तर 4 भाग केले, 1 भाग घेतला, किती येणार आन्सर? नाही. जर मी हाफ केली ना बाजू तर त्याची एरिया किती होते सांगा? 1/4 टाइम्स होते. जर बाजू मी काय केली, साईड जर हाफ केली तर एरिया किती होते सांगा? 1/4 टाइम्स होते. किंवा बाजू जर डबल केली तर एरिया चौपट होते.
4 टाइम्स होते. बाजू जर हाफ केली तर एरिया 1/4 टाइम्स होते. लक्षात राहणार? हा? हो सर. काय लिहून द्यायला पाहिजे? लिहून द्यायला पाहिजे. लक्षात राहणार. लिहून घेतलंय तुम्ही? इफ हो द सर. लेंथ ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज हाफ then the area become Sir. 1/4. हा सर बोल. सर हा तुम्ही याचा व्हिडिओ पाठवणार ना? हा पाठवतो की ग. प्रत्येकाचा व्हिडिओ मी पाठवतो ना. नाही सर, तुम्ही म्हणला की ही रिव्हिजन आहे आणि हे मी पाठवू शकत नाही पीडीएफ म्हणून विचारलं. पाठवू शकत नाही काय सांगितलं? हे पीडीएफ नाही पाठवणार मी, व्हिडिओ पाठवणार म्हणून सांगितलं. हा ठीक आहे. ओके. हे समजलं सगळ्यांना? जर मी हो, काय केलं सर. सांगा, साईड जर काय केली हाफ केली तर एरिया किती होते सांगा? 1/4 टाइम्स होते. आणि उलट साईड जर मी डबल केली तर एरिया 4 टाइम्स होते. दोन्ही समजलं? हो सर. कोणाला डाऊट आहे? नाही सर. चालेल. आता इथे बघा, आणि एक घेतो मी इकडे. ही आपली वॉल आहे, भिंत आहे समजा, आणि ती स्क्वेअर शेप आहे. आणि समजा ही आपण कन्सिडर करूया किती मीटर? 1 2 3 मीटर कन्सिडर करूया. 3 मीटर स्क्वेअर शेप आहे, म्हणजे सगळं सेम असतं. आणि आपल्याला रंगवायची आहे. ओके, ही आपल्याला रंगवायची, पेंटिंग करायची आहे. आणि पेंटरने काय सांगितलं? 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर घेणार. रेट काय सांगितला? 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर, हा, सेंटीमीटर नको, मीटर घेऊया. ओके, मग पहिल्यांदा आपल्याला याची एरिया काढावी लागेल. एरिया किती येणार याची सांगा? किती होणार? 9. मीटर स्क्वेअर. 9 काय होणार सांगा? मीटर. आणि रेट त्याने काय सांगितलं? 150 सांगितलं. त्याला 150 ने मल्टिप्लाय करायचं. किती होतं सांगा? 1350. 1350. हे त्याचे काय झाले सांगा? संपूर्ण पेंटिंगचा त्याने किती लेबर चार्जेस किती घेणार? 1350 घेणार. अशा जर 4 भिंती असेल आणि सगळ्या स्क्वेअर शेप असतील, त्याला मल्टिप्लाय बाय 4 करायचं. तेवढा आपला खर्च येणार. क्लिअर? असे पण क्वेश्चन असू शकतात. ओके सर. सगळ्यांना म्हणजे आपण काय बघितलं? फक्त हे बघितलं. काय बघितलं? Square. स्क्वेअर बघितलं. Square. ओके, रेक्टँगल नाही बघितलं. तो आपण गुरुवारच्या लेक्चरला बघूया. क्वेश्चन तुम्हाला असणार ते फक्त 3 वरच असतील. नाही, याच्यावरच असेल. कशावर सांगा? याच्यावर आणि एरिया ऑफ फक्त स्क्वेअर असेल आणि नसणार. ओके. ओके सर. काय डाऊट आहे अजून विचारा, कारण क्वेश्चन 20 किंवा 25 असतील. 20 किंवा 25 बघतो मी. ओके, पण सगळ्यांना मला तेवढ्यापैकी तेवढे मार्क पाहिजे. ग्रुपवर टाका हा सर, किती कसं आहे ते. काय ते? सर तुमचं म्हणजे किती काय आहे ना प्रश्न वगैरे ते ग्रुपवर टाका मेसेज. तुम्हीच टाका ना, कोणीतरी एखादा. मी काय सांगतो? नाही. 20 असतील किंवा 25 असतील. आताच सांगतो बघा, 20 असतील किंवा 25. चालेल सर. क्वेश्चनला 1 मार्क असणार. ओके. ओके सगळ्यांची शाळा चालू सर. झाली. टाइम पण तेवढाच असेल ना? हो सर. हो सर, माझी बुधवारपासून सुरू होणार. आज बातमी आली की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा उद्यापासून बंद करणार म्हणून. सर नाही सर, सर माझी शाळा बुधवारी सुरू होणार आहे. सर आमची शाळा ऑगस्ट पासून सर आमची रेग्युलर सुरू झाली शाळा. सर माझी बुधवारी सुरू होणार आहे. ओके. सर आमची रेग्युलर सुरू झाली शाळा. ओके.